हॅलो नमस्कार. मी हर्षला तुमचं स्वागत करता येईल हर्षमय यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही लोगो बघून कळलंच असेल, हा शनी शिंगणापूरचं सर्व आहे. शिर्डीचं दर्शन छान असं झाल्यानंतर आम्ही शनी शिंगणापूरकडे रवाना झालो. तर या ठिकाणी सॅटर्डेच होता, शनिवारचा दिवस होता. सो आम्ही खूप स्वतःला ब्लेस फील केलं की आपल्याला शनिवारी शनिदेवाचं दर्शन घ्यायला मिळेल. सो आम्ही तिकडे बरोबर संध्याकाळच्या टायमाला 7 वाजता पोहोचलो आणि तिकडे गर्दी खूप अशी नव्हती आणि छान असं आम्हाला दर्शन झालं शनिदेवाचं. आणि सर्व ओपन असल्यामुळे तिथे मला छान असं शूट करायला मिळालं. सो या ठिकाणी आम्ही मंदिरासमोरच पार्किंगला गाडी लावली. त्यानंतर इथून काही पूजेचं सामान घेतलं, सरळ शनिदेवाच्या दर्शनासाठी आतमध्ये निघालो. सो मी खूप वर्षांपूर्वी आली होती, आता खूप सारं असं डेव्हलप झालेलं आहे, छान अशी सोय झालेली आहे इकडे. पहिल्या वेळेस आलेली मी त्या दुपारी वेळेच्या वेळेत आलेली, त्यामुळे खूप असं कडक तापलेलं ऊन होतं. यावेळेस छान असं थंडीच्या वेळेस आलेली होती, त्याच्यामुळे एकदम आणि निवांत असं छान दर्शन झालं आम्हाला. सो तुम्ही इकडे बघू शकता, सुरुवातीलाच एक मोठा CCTV लावलेला आहे आणि स्क्रीन दिसत आहे, त्याच्यामध्ये शनिदेवाचं आम्हाला गेल्या दर्शन झालं. त्यानंतर आम्ही आतमध्ये एंटर केलं आणि तिकडे आम्ही छान असं शनिदेवाचं मनोभावे दर्शन घेतलं, पूजा केली. नीलांजनं समाभासं रविपुत्रमेवाग्रजं छायामार्तण्डं सम्भूतं तन्नमामि शनिश्चरम्. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती, वणारी अंजनी सुता रामदूता प्रपंचना, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहरी दूत वैष्णव गायका, दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा, पाताळ देवता अनंता भव्य सिंदूर लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका, ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटाला पुढे, काळाती काळ रुग्णांनी देखता कापळी बळे, ब्रह्मांडे मायले नेनो आवळे दंतपंगती, नेत्रांगी चावल्या जाला भुकटी ताटिल्या बळे, उच्चते मुरडिले माता किरटी कुंडळी बळे, सुवर्णकटिका सोटी घंटा किंकी नागरा, ठकारे पर्वता आईसा नेत्रे चपलांग पाहता मोठे, कोटीच्या कोटी उद्दाने झेपा उत्तरेकडे, मंदादी सारिका धनु क्रोधी उत्पाटीला बळे.
शनिदेवाचं मनोभावे दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो, प्रसाद घेतला. त्यानंतर इकडे छान असा तलाव आहे, सो तुम्ही इकडे बघू शकता. आणि ही ज्योत अशी बनवलेली आहे, छान असा दीपस्तंभ बनवलेला आहे. त्यानंतर तिकडे नवग्रहांचे सुद्धा मंदिर आहे. सो या ठिकाणी आम्ही नवग्रहांचं सुद्धा दर्शन घेतलं आणि त्यानंतर आमचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि घृष्णेश्वरसाठी रवाना झालो. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.